खूप विचार विमर्श आणि म्हणजे खूपच डीपली अभ्यास करून वही पेन घेऊन मी असा निष्कर्ष काढलाय की त्याच्यामध्ये जे मेन कंटेंट होतं ते होतं. नमस्कार, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर मंडळी, तर सर्वांच्याच घरी हे तर दृश्य दिसतच असेल, तर आमच्याकडे नाही टीव्ही, पण मी मोबाईलमध्ये बॉर्डर पिक्चर लावला आहे आणि सर्वांना दिला. आम्ही आदल्या दिवशीचा हा शॉट आहे आणि सर्वजण आम्ही छानपैकी मोबाईलमध्ये बॉर्डर पिक्चर पाहत असणार. तर तुम्ही कोण कोण असे जण आहेत की बॉर्डर पिक्चर बरोबर 15 ऑगस्टला पाहतात? तर मुलांची तयारी झाली आहे. आजचा दिवस थोडासा खासच होता, कारण 15 ऑगस्ट आणि माझी मुलं दोन्ही सकाळी स्कूल म्हणजे मैदानात जाण्यासाठी तयार झाली होती. एकाने चक्क पोलिसचा ड्रेस घातला होता आणि दुसऱ्यांनी तिरंग्याचं टी शर्ट. दोघांना तयार करून पाठवलं आणि त्यांच्याकडे बघताना एकच क्षण असा आला की वाटतं की ही मुलं किती पटकन मोठी होत आहेत ना. कुठे जाणार आहेत आता? हा, लढाई करायला जाते का? काल कोणता पिक्चर बघितला? बॉर्डर. अजून अरे बापरे, मग कोण 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 मारत होतं कोरियातून याला? अरे पण कोण मारत होतं? इंडियाला कोण मारत होतं? पाकिस्तान. कोण पाकिस्तान? खटारे. हां, काय करत होते? सगळ्यांना मारलं. तू बघितला पूर्ण पिक्चर? तरी झोपायचं नाव नव्हतं. रात्री किती जागा होत. काय खायला तू? छान आहे, छान आहे का हे? मग तू उपमा खात नाही तर मम्मीने बनवलं तुझ्यासाठी. हा, मला पण वाटायला जमिनीत टाकलेली बॉटलच आहे अर्धी. हा, काय चालू तर झालंय, काय पण सांगते. तर त्यांना तयारी करून पाठवलं, पण डुकू जरा लहानच होता, म्हणजे ऑकवर्ड वाटत होतं पहिल्यांदा मुलांमध्ये मिक्स होण्यासाठी. तर तो दादाचा हाताला हात धरून आणि दादा देखील त्याच्या हाताला पकडून कंटिन्यू त्याच्यासोबतच होता. पहिल्यांदा मुलं असं बाहेर निघाली होती, पप्पा आणि मी असं बाहेर लांबूनच शूट करत होते की त्यांना देखील आठवावं. आता अचानकमध्ये कधी बघितलं त्यांनी हा व्हिडिओ तर त्यांना खूपच आवडेल आणि छान वाटेल की खरंच आम्ही दोघं कसे मस्त जात होतो वगैरे. मेमरीज त्याच्यासाठीच असतात की फोटो आठवणी आपण काढून घेतो. आणि मुलांना असं ऑकवर्ड वाटत होतं. तसं तर त्याचे रोचेशनूच्या स्कूलमधले फ्रेंड्स देखील आले होते, पण काही त्याला म्हणजे ना जातच नव्हता पुढे, किंवा दादा डुकूला सोडून जाण्याचं त्याला पटत नव्हतं कदाचित. तर त्यांनी सर्व म्हणजे तिथे थांबले वगैरे. त्यानंतर त्यांचं म्हणजे स्ट्रेट बनण्यासाठी तयारी चालू होती, म्हणून आम्ही इकडे लपून लपून पाहत होतो. मुलांना म्हणजे दिसावं नाही म्हणून मी सारखी परत परत कॅमेरा लपवत होती की मुलांनी अजून ऑकवर्ड किंवा लाजावं नसावं, म्हणून मी ट्राय करत होती की मोबाईल हलत होता. त्यानंतर सर्व त्यांच्यानुसार झालं आणि सगळेजण इथे खूप काइंड आहे आणि छान आहे. सर्वजण त्यांना जे स्टिकर असतं ना तिरंग्याचं झेंड्याचं ते लावत होते आणि अशा प्रकारे आपला झेंड्याची सुरुवात म्हणजे 15 ऑगस्टची सुरुवात तिथे झाली होती. पुढे गेला डुकू, पुढे कोणतं चांगलं करायचं, कुठं कोणतं चांगलं लपून छप्पू.
HDI पण फाटतंय त्याला. दिसतं तुम्हाला? नाही अजून ते फुलं वगैरे खाते. कसं बघायला बघा ना बिचारा. लाज आहे. काही खायच्या वस्तू मिळाल्यानंतर मुलं घरी आल्यानंतर त्यांच्या गप्पा चालू होते. त्यांच्या गप्पामध्ये बिझी झाले आणि मी लागले माझ्या रोजच्या कामाला. घर आवरायचं बाकी सगळं. आणि आज आहे श्रावण मधला पहिला शनिवार आणि गुरुवार तर होतं पण शनिवार आहे. आणि शनिवारी आमच्या इकडे शनिवारी आणि सोमवारी उपवास पकडतात. आणि तर माझा आज आहे उपवास आणि सासूचा देखील आहे. पण तिकडे गेलेत पूजा वगैरे करण्यासाठी. तर मी आज काय जेवण वगैरे बनवलं नव्हतं तर मी तुम्हाला दाखवते मी आज काय केले. चहा पाणी वगैरे सगळं झालं आमचं सगळ्यांचं. कपडे वगैरे सगळं कामं देखील झाले रोजची. आता मी फक्त साबुदाणा बनवणार आहे. आई तर म्हटल्या मला मी संध्याकाळीच येणार आहे म्हणून. तर मग मी एकटी कशी खाऊ म्हणून बसली होती. एवढा वेळ 2 वाजले आणि आता मी इंट्रो तुमच्याशी शूट करत आहे. तर म्हटलं जाऊ आता स्टार्ट करते. आणि पूर्ण सगळी कामं वगैरे झाले. तर बेसिक रोज तुम्हाला किती दाखवणार बरोबर ना. पण म्हटलं नकोच. तर चला आता डे 10 आहे हा. आणि मला खूप आनंद होत आहे की डे 10 चालला आहे. आणि व्ह्यूज देखील खूप छान आहेत. तुमच्यासोबत मी शेअर करते माझे डेली रुटीन जे काही मी बेसिक माझ्या घरी करते आणि माझ्या घरामध्ये मी स्वतः अनुभवते तेच तुमच्याशी मी शेअर करते. बाकी एक्स्ट्रा काहीच नाही त्यामध्ये. आणि डे 10चा डे 9चा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा देखील तर आज मी बनवला आहे. आता मुलांना आज सुट्ट्या आहेत घरी. लोकांना 15 ऑगस्ट देखील आहे तर ती लोक जाऊन आले दोघंही. आणि छान ते ब्लॉग देखील तुम्हाला येणार आहे लवकरच तो डे 10मध्ये. आणि आज मी साबुदाणा बनवला होता. तर हे दही आहे आणि ते गूळ टाकून ठेवलं आहे. आणि यामध्ये आहे भात. तर ते तुम्हाला नंतर रेसिपीमध्ये दाखवेलच ते कशासाठी आहे. ते डाळ देखील लावून ठेवली आहे. मी शिजवून ठेवते म्हणजे टाईम कधी मिळणार. नंतर लवकरच आमचं जेवण वगैरे असतं मस्त केळीच्या पानामध्ये. बघू यावेळेस मिळतात की नाही कारण पाऊस वगैरे चालूच आहे त्यामुळे. तर आता ते आई येतील तेव्हा त्या घेऊन येतील आणि बघू आता भाजी वगैरे काय बनवायची काय विचार करते. असं हिरवी भाजी तर मिळणार आहे. सकाळीच लवकर गेलं तर होतं. तर चला तुमच्याशी मी हा ब्लॉग शेअर करते आणि तुम्हाला दाखवते. छान बनलंय. हा छान बनलंय का कसं बनलंय कशाच आहे सांगा. ते चीज चीज नाही ते बनवले मी नंतर सांगते. झालं इथं मस्त याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये रेसिपी असं टाईप करा. मी तुम्हाला फुल रेसिपी नेक्स्ट ब्लॉगमध्ये देईन. धरा. दिस इज द एगलेस बॉल. रुकुला घेते. पाइपिंग हॉट. पाइपिंग हॉट.
आय थिंक. मस्त आहे. मी तर ते विचार करते की बरं आहे ना आमचा उपवास आहे. उपवास असला की असं छान छान आहे की ना. Oh wow, very dangerous. Just like you. अरे छान अशी बनली आहे आणि यामध्ये काय काय असणार आहे मला सांगा. ते खूप छान आणि टेस्टी घरातल्या घरात आपण बनवू शकतो. बर्गर पण बनवू शकतो आहे ना. कटलेट सारखं यूज करू शकतो हो की नाही. सही. तुम्ही सांगा आता मला त्यामध्ये काय काय होतं सांगा. अभ्यास करून वही पेन घेऊन मी असा निष्कर्ष काढलाय. त्याच्यामध्ये मेन कंटेंट होतं ते होतं. ओके. दुसरा कंटेंट होता ब्रेड करून. राईट ओके बरोबर. 2 वस्तू बरोबर ओळखल्या. अजून आणि ते तेल अजून काही अंशात हो हो का जास्त बरं. नव्हतं. ठीक आहे. अजून बरं तुमचे 2-3 मार्क्स बरोबर निघाले. पॉईंट मी सांगतो तुम्हाला. यामध्ये फक्त शिळे वस्तू यूज केलेले आहेत. तसं काय जसं की त्यामध्ये मी टाकलं आहे पहिलं तर भात, त्यानंतर मिरची पावडर, टाकायची चाट मसाला वगैरे मीठ टाकलं आणि त्यानंतर त्यामध्ये टाकलं आहे छोटं वाटतं थोडंसं दही टाकलं मजा. आणि त्यामध्ये टाकलं आहे रात्री बनवलेलं बेसन. अच्छा म्हणजे त्याने चीजचं काम केलं का बेसनने. तसं फ्लेवर बाकी काहीच नाही टाकलं. अच्छा आणि बाइंडिंगसाठी तर लागते बेसन पीठ लागते किंवा कॉर्नफ्लोअर हे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर असतं. म्हणून खाल्ल्यानंतर सांगितलं का तू. नाही मी खाल्लंच नाही. पोट भरलं हां पोट भरलं. मन पण भरलं पोट पण भरलं. खूप खूप धन्यवाद. झाले त्यांचं खाऊन. नाही मुलं कसे लावणार खाली झालं त्यांचं खाऊन संपलं. आणि ते म्हणते त्यांना भात लावलं तर भात नाही खाल्ला नको 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 खाल्लं. आता हे बरोबर खाल्लं. त्याच्यात तेल भरपूर होतं ना मग. तेलकट वस्तू मुलांना आवडतात. तेलकट नाही तेलकट कोणतं प्रत्येकाच वस्तूला आणून त्या दिवशी मी भेंडी फ्राय केली होती नाही आवडत असं आहे मुलं. अच्छा ठीक आहे झालं. ठीक आहे नंतर दाखवते पुढे. सगळं वगैरे खाऊन पाहून सगळं झाल्यानंतर थोडंसं बाजारात जाऊन आले. मला हिरवी भाजी हवी होती म्हणून मी गेली होती आणि मला भेटली शेपूची मस्त भाजी आणि कोथिंबीर, सुंदर अशी कोथिंबीर. आता शेपूची म्हणजे माझी फेवरेट. दोन्ही निवडून स्वच्छ करून ठेवली. त्यानंतर आज श्रावण महिन्यातला पहिला शनिवार होता त्यामुळे आज उपवासाचाही दिवस होता. तुमच्यापैकी किती जण शनिवारचा उपवास करतात कमेंटमध्ये नक्की सांगा. मी उपवास करते किंवा मी उपवास करत नाही असं लिहा. त्यानंतर दुपारच मी जेवणाला सुरुवात केली. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली, शेपूची भाजी छान स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर मी भाजीला फोडणी देण्यासाठी घेतली. इथे सर्व मग भाजीसाठी वस्तू म्हणजे टाकल्या, लसूण कांदा वगैरे आणि अशा प्रकारे माझी भाजी अशी छान झाली. घरचं साधं जेवण पण पौष्टिक आणि मनापासून केलेलं. डाळीसाठी फोडणी दिली, शेपूची भाजी देखील झाली, भाकरी देखील झाल्या माझ्या म्हणजे दाखवणार आहे. आज खास कोथिंबीर वड्याही केल्या सोबत भात आणि पापड. तर मला ना असं वाटतं की मी गोड केलं नाही यावेळेस. म्हटलं करणार होती पण नंतर काही विचार आले आणि तेच राहिलंच. कोथिंबीर वड्या मी पहिल्या म्हणजे प्रत्येक वेळेस करते पण पटकन झाल्या, खूप छान आणि खरपूस झाल्या होत्या मस्त. तर झालं आता सगळं जेवण तर झाले. अशा प्रकारे
हा माझा डे 10 पूर्ण झाला. 15 ऑगस्टची सकाळ, मुलांचे छोटे छोटे मोमेंट्स, घरची कामं, एक नवीन रेसिपी आणि श्रावणातील पहिला शनिवार. मोठं काही नाही, पण माझ्यासाठी हेच रोजच्या आयुष्यातले छोटे छोटे सुंदर क्षण. तुम्हाला आजची उरलेल्या भाताची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या या 100 डेज चॅलेंजमध्ये माझ्यासोबत असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या डे 11 मध्ये. थँक्यू सो मच. बाय.